लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आणि हाच जो पराभव आहे पांगुळ गव्हाण या ग्रामस्थांच्या जिवारी लागलेला आहे। मी सध्या त्या गावामध्ये पोहोचलेलो आहे। 3 दिवस झाले गावामध्ये चूल पेटलेली नाही, चूल बंद आहेत। लहान बालके आहेत, वृद्ध आहेत, माता माऊली आहेत। पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन झालं पाहिजे या मागणीसाठी गेल्या 3 दिवसापासून हे जे गाव आहे ते शोकाकुल झालेलं आहे। तसं जर पाहिलं तर निवडणुका येतात जातात, निवडणुकामध्ये जय पराजय होतच असतो। मात्र गेल्या 5 वर्षाच्या संघर्षामध्ये पंकजा मुंडे यांनी काय संघर्ष केला याची जाण ठेवत इथले जे ग्रामस्थ आहेत अश्रू ढाळताना आपल्याला पाहायला मिळतात। वृद्ध आहेत, गाव अक्षरशः रडते। इकडे चूल आहे माझ्या बाजूला, मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि हे चुलीचे लाकडं आहेत। ग्रामीण भाग आहे त्यामुळे इथला जो स्वयंपाक आहे तो चुलीवरच होतो। लहान बालके आहेत, लहान बालकांना दुकानातून मुरमुरे असतील, बिस्किट असेल अशा पद्धतीने त्यांना सध्या खाऊ घालण्यात येते। महिला मात्र उपाशीच आहेत। हे परात आहे, हे भांडे आहेत, स्वयंपाक झाला नाही, आसुसलेले भांडे दिसत आहेत। पाण्याचा टीप आहे, पाणी आहे। भीषण दुष्काळ आहे। दुष्काळात देखील 3 दिवस झालं या ज्या माता आहेत त्या उपाशी आहेत। जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय, चूल का बंद केली? आम्हाला जेवायलाच नाही काही, आम्ही ताईसाठी उपाशी राहिलोत। आमची आई तीच आहे, आमचे वडील तेच आहेत, आम्हाला मायबाप तेच आहेत। आम्ही काय करायचं आता? हां, आम्ही काय करायचं? आम्ही उपाशी आहेत, आम्ही चुली पेटलेले नाहीत। हे बच्चे उपाशी आहेत, हे बाळ माझे। हां, असं का वाटलं तुम्हाला? तुम्ही रडताय, तुम्ही कशामुळे रडताय? आमच्या ताईमुळे रडतो। आम्ही ऊसतोडी लोक, आणि ते जर समजा गाडीची पलटी झाली, अगर गाडीला काय झालं तर ते तिथं येत होते, ते आमचा कानवाळा घेत होते, ते आमचे मायबाप होते। आणि आज आमची ताई पडल्यामुळं हे गेल्यामुळं आम्हाला एक तर दुःख झालं, आणि त्यातून सावरून ताईमुळं आम्ही सावरून नीट झालो होतो। आणि परत पण ताई पडल्या त्याच्यामुळं आम्हाला अख्खं दुःख झालं की आत्महत्या करा म्हणून शानी। आत्महत्या करणं हा पर्याय होऊ शकत नाही। बऱ्याच महिला आहेत, माता आहेत, त्यांना मी बातचीत करण्याचा प्रयत्न करते। सगळ्यांचे अश्रू अनावर होतात। का रडताय तुम्ही? ताईंना खरं तर तुम्ही आधार द्यायला हवा आमच्या ताईसाठी। आणि आमची ताई ज्यावेळेस होती त्यावेळेस आम्हाला काही सुद्धा दुःख नव्हतं। ज्यावेळेस आमची ताई पडल्यामुळे आम्हाला सर्वांना दुःख झालं। आमचे लहान लहान बाळ उपाशी राहिले, 3-3 दिवस चुली पेटल्या नाहीत, आणि आमचे बाळ सारखे रडतात। तुम्ही किती वय आहे तुमचं? वय 70 वय। त्याच्यामुळं आम्हाला सगळ्याला दुःख झाले आहे। मुंडे साहेब गेल्यापासून आमचा सगळा पाठिंबा गेल्यामुळं आम्ही पोरखे झालो आहोत। ते ताईचा कसा तरी पाठिंबा होता आम्हाला, त्याच्यामुळं आम्ही सगळे लहान मूल सगळ्यांनी मतदानाला मदत केली। पण आता आम्हाला इतकं हे झालं त्याच्यामुळं आम्ही दुःखी आहोत। आता काय मागणी आहे, काय साकडं घालताय पंकजा ताईंसाठी? आता ताईला आम्ही मागतो, आम्ही म्हातारे झालो तर आम्हाला कोण सांभाळीन? लेकरायला गालाय बिस्किट आणले तर मी खायला काय नाही। ह्या काही बिस्किट आणलीत पोरांना, पोरं रडत येतं, खायला नाही काही। आता ताई तेवढी आम्हाला पाठिंबा आहे, ते पण हे झाल्या, त्यांना पाडलं, आम्ही काय करावा? त्यांचाच आधार होता आम्हाला। बघा, ही विदारक परिस्थिती आहे। राज्याला सांगण्यासाठी ही बिस्किट माय माऊली ही बिस्किट घेऊन आली लहान मुलांसाठी। मुलं लहान आहेत, मात्र तुम्ही 3 दिवस झालं उपाशीच आहात। 3 दिवस झालं उपाशी येतो आम्ही, अन्नाचा कण नाही। हे लेकरं रडत आहेत म्हणून मी बिस्किटाची पुडी चाललेली आहेत। हे बघा, हे लहान बालके आहेत इथं, आणि इथं महिला आहेत। घर एकाच आहे, आजूबाजूला हे सर्वजण राहतात, मात्र माध्यम इथं आम्ही आलोय त्यामुळे हे एकत्रित बसलेले आहेत। अश्रू अनावर होतात। 2 ते 2.5 दिवस झाले अश्रू यांचं थांबण्याचं नाव घेत नाही। तुम्हीही रडताय? आता काय मागणी? आता आमची एकच इच्छा आहे की ताई साहेबांना एक कोणतं तरी पद, म्हणजे आपलं कॅबिनेट मंत्री किंवा पुनर्वसन करा अशी मागणी आहे। ग्रामस्थ आहेत या ठिकाणी, बोलतोय त्यांच्याशी। किती दिवसापासून असं उपाशी राहून काय साध्य होणार आहे? तुम्ही आधार दिला पाहिजे पंकजा मुंडे यांना। आधार देतो, परंतु
साहेब ज्या दिवशी गेले तितकंच दुःख बीड जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना झालेलं आहे. आणि लोकशाही पद्धतीमध्ये पराभव जरी पत्करला असला, स्वीकारला असला, तरी राज्यामध्ये आणि दिल्लीमध्ये किंवा तर पक्षानं ताईला संधी देऊन एक हा गोरगरिबांचा आशीर्वाद घेऊन पक्षाची बी बळकटी वाढन. आणि हे 2-3 दिवस जे ऊसतोडणी कामगार उपाशी राहिलेले आहेत की यांना एक बळी येईल. विकासाच्या माध्यमातून म्हणा, वैयक्तिक म्हणा, अत्यंत मोठ्या प्रमाणात मुंडे साहेबांवर आणि पंकजाताई प्रीतमताईंवर प्रेम करणारा एक समाज आहे. म्हणजे स्वतःचा बाप, मुलगा, 25 वर्षाचा मुलगा ॲक्सिडेंटमध्ये जो निधन होतं, त्या कुटुंबाला जेवढं दुःख होतं तेवढं दुःख या गावाला आणि जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना झालं आहे. परंतु बाकीचे काही बोलत नाहीत. एवढंच येणे. आता काय मागणी राहील तुमची एकंदरीत पंकजाताईंसाठी? तुम्ही ठराव देखील घेतलेला आहे गावात, काय ठराव घेतला? आता आमची एकच मागणी आहे की ताईंना कुठंतरी एखादं मंत्रिपद भेटावं आणि ताई पुनर्वसनामध्ये आमचं सगळ्या गावकऱ्यांचं किंवा आमच्या पूर्ण बीड जिल्ह्याचं सगळ्यांची त्यांच्या पाठिंबा आहे. आणि आमची तेवढीच मागणी आहे की आमच्या ऊसतोड कामगारासाठी त्यांनी काहीतरी आमच्यासाठी करू इच्छितात. तुम्ही गावात ठराव घेतलाय, काय नेमकं ठरावामध्ये मुद्दे होते, काय मांडणी केली? आम्ही ठराव असा घेतला की ऊसतोडी कामगार आहेत, इथं पाण्याचा प्रश्न आहे. आमचा एकच विषय आहे की ताईंना जाऊन भेटायचं आणि त्यांच्यासाठी एक मंत्रिपद काहीतरी भेटावा ही आमची शासनाला विनंती आहे. नक्की हे ग्रामस्थ होते, हे महिला आहेत, हेच गाव आहे ज्या गावानं पूर्णपणे अन्नत्याग सुरू केलेला आहे. आजचा अन्नत्यागाचा त्याचा 3रा दिवस आहे. लहान मुलं आहेत, त्यांना बिस्किट देऊन जगवण्याचा प्रयत्न करत आहेत. मागणी एवढीच आहे, रास्त आहे की पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करावं. पंकजा मुंडे जे आहेत ते आमच्या नेत्या आहेत, समाजाचं नेतृत्व करतात आणि हे करत असताना त्यांना मोठी जबाबदारी दिली पाहिजे अशी मागणी करतात. विशेष म्हणावं लागेल, 980 मतदान असलेल्या या गावात 940 मतदान पंकजा मुंडे यांना झालेलं आहे, तर 0 मतदान बजरंग सोनवणे यांना झालेलं आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी 3 दिवसापासून हे अनोखं जे आहे ते आंदोलन सुरू केलेलं आहे. आता पंकजा मुंडे खरोखरच या ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांचं सांत्वन करतील का, त्यांना भेट देतील का, हे पाहावं लागणार आहे. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.